मुकेश भालेराव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुकेश भालेराव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 त्याच्या प्रचारार्थ आज मौजे तिवडगाव येथे उपस्थित असताना आज सर्वसामान्य जनता हे मुकेश भालेराव भास्कर जाधव यांच्या पाठीमागे उभी आहे। सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, माननीय अमितराव विलासरावजी देशमुख साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने एका सर्वसामान्य कुटुंबातील मुकेश भालेराव हा या मुलाला उमेदवारी दिली आहे। आणि कालच्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की अमित विलासराव देशमुख साहेबांनी वाढवणं आणि लोहारा सर्कलचा जे सर्वे केला त्यामध्ये मुकेश भालेरावचे सीट ही सर्वात जास्त लीड निवडून येणार आहे। आणि या माणसाला अमित विलासरावजी देशमुख साहेबांनी वटीत घेतलेलं आहे। या माणसाला निवडून आल्यानंतर अमित भैया मोठ्या पदावर नेणार आहेत आणि मी तालुकाध्यक्ष या पदावर असताना खात्री देतो की ह्या सर्वसामान्य माणसाला अमित भैया चांगल्या पदावर नेतील। आणि आज जे बाणगोळे फिरत आहेत, एका दारू विक्रेत्यावर सोबत जे फिरत आहेत त्यांना जनता त्यांची जागा दाखवल। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा जो कांबळे नावाचा जो मनुष्य थांबलेला आहे त्यांनी जवळपास 12 अट्रॉसिटी केले आहेत आणि गावोगावी दारू विक्रेत्याचे कामं चालू आहेत। ह्या माणसाला जर तुम्ही मतदान केलात तर सर्व पिढी बर्बाद होईल आणि यानंतर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। तुम्ही सर्वसामान्य जनतेला मी सांगू इच्छितो की त्या माणसाला मतदान करून आपलं मतदान रूपी दान हे वाया घालू नका ही विनंती करतो। आणि सर्वसामान्य माणूस त्या मुकेश भालेराव याच्या पाठीमागे राहावा। हे एका सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे। हे दलबदलू लोक जे की पक्षाचे तिकीट विकत आहेत त्यांना तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे हे तुम्हाला आवर्जून सांगतो आणि थांबतो। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। त्या निमित्तानं मी आज माझ्या मूळ गावा मलकापूरपासून सुरुवात करून आज तिवडगाव येथे आलो आहे। मी सर्व जनतेला आवाहन करतो की मी मुकेश भिवाजी भालेराव जिल्हा परिषदला उभा आहे। मी एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आणि समोरचा पण भारतीय जनता पार्टीने एक उमेदवार दिलेत। त्याचे बिझनेस काय, त्याचं वागणं काय आणि त्यांचा धंदा काय हे तुम्ही सर्व जनतेने पाहावं आणि मतदान करावं। महायुतीचे नेते सांगतात की हा उमेदवार कसा आहे हे नेते कुणीच बोलायला तयार नाहीत। त्यांच्या उमेदवाराचं नाव आमचा उमेदवार हे करणार ते करणार काहीच बोलायला तयार नाही। पण मी सर्व जनतेला आवाहन करतो की जे निधी किंवा जे योजना जिल्हा परिषदमध्ये आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा योजना मला माहीत आहेत। मी त्या जिल्हा परिषद सदस्यासाठी पात्र आहे। म्हणून तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला हातासमोरील बटन दाबून मला व पंचायत समिती भास्कर मधुकर जाधव या दोघांना पण पंचायतसमोरील बटन दाबून भरघोस मताने आशीर्वाद द्यावा आणि मला जिल्हा परिषद आणि भास्कर जाधव यांना पंचायत समितीला पाठवावं ही सर्व जनतेला आवाहन करतो। धन्यवाद। लोहारा जिल्हा परिषद आणि लोहारा पंचायत समिती गण या दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार मी पंचायत समिती गणाचा उमेदवार भास्कर जाधव आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मुकेशजी भालेराव या ठिकाणी दोघेही काँग्रेस पक्षाकडून आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे। आणि या आज प्रचार सभेच्या निमित्तानं एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। आणि आता आम्हाला या मतदारसंघामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला आणि आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून आम्हाला जो प्रतिसाद मिळत आहे तो अतिशय चांगला प्रतिसाद आहे। आणि आमच्या समोरचे जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवाराची माहिती गावातल्या प्रत्येक घराघरातील माणसाला माहिती आहे। त्यांचं काम काय, त्यांनी कार्य काय करतात। जर आता आमच्या गावचा जर विचार केला तर आम्ही गावातले नागरिक म्हणून आता काही बरेच लोक सांगण्यासाठी टाळतात, पण गावामध्ये काय घडलं आहे ही संपूर्ण मतदारसंघाचंच नव्हे संपूर्ण तालुक्यात याची चर्चा आहे। म्हणून अशा व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा एक जिल्हा परिषदेचे मुकेश भालेराव अतिशय सुशिक्षित माणूस आणि मी स्वतः दोघेही सुशिक्षित माणसं आहोत। आम्ही आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी सतत प्रयत्न करू असं या ठिकाणी मी आपणा सर्वांना आश्वासन देतोय। मतदारसंघाचा विकास करत असताना जो काही निधी पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येईल तो सर्व निधी आम्ही सर्व मतदारसंघातील गणातील आणि गटातील गावासाठी वापर करू। जे आम्हाला काम लोकांच्या सर्वसामान्यांच्या हिताचे करता येतील ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू असं या ठिकाणी मी आपणा सर्वांना आश्वासन देतो।
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही गावासाठी निधी मिळेल, मग दलित वस्तीच्या अंतर्गत जे काही काम असतील किंवा वेगवेगळे गावजोड रस्ते असतील किंवा गटाराची कामं असतील, नालीची कामं असतील किंवा पाणी पुरवठा योजना असतील, या योजनेसाठी जेवढा काही निधी जिल्हा परिषद माध्यमातून आम्हाला आणता येईल आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आणता येईल ते आम्ही आणण्याचं प्रामाणिक काम करू, असं मी या ठिकाणी आपणा सर्वांना आश्वासन देतोय आणि थांबतोय. धन्यवाद. जय हिंद.